रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज. श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर. सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात. व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये. आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस. आणि पुरस्कर स्वाभिमानी पुरस्कर आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. हे अन्यायकारक करवाढीसाठी आपण एकटा दाखवले. मग इथं ज्येष्ठ आमचे सगळे मित्र परिवार, माझे पत्रकार बंधू, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि जो अन्यायकारक कर जो लाभला आहे पुरस्कार जनतेसाठी, त्याचा मी पहिला जाहीर निषेध करतो. विकास करायचा असेल तर कर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावून कर वाढवू नका. त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नगर विकास खाता असेल, अनेक सोयी सुविधा आहेत. जर तुम्ही पुरस्कारांच्या खिशाला कात्री लावून असं वाटत असेल की आपण हे कर वाढवू आणि ह्या कराच्या पैशातून पोलीसचा विकास करू, तर असं होणार नाही आणि हे जनता पोलीसची सर करणार नाही. येणाऱ्या काळात आम्ही ह्याचा तीव्र आणि जास्तीत जास्त तीव्र विरोध करू आणि हा तुमचा जो अन्यायकारक कर आहे तो मोडीत काढू. जर तुम्ही म्हणताय हा कर प्रशासनानं आपल्याला हे केलाय, तर तुम्ही पण ह्यात सामील व्हायला पाहिजे होतं आणि तुम्ही ह्याचा विरोध करायला पाहिजे होता. आणि तुम्ही असं न करता तुम्ही हा पुरस्कारांनी नाहक त्रास देत आहे. पुरस्कारासाठी आपले शिवसेनेचे नेते चंद्रकांत पाटील आणि 5 कोटी निधी आणला नगरपालिकेसाठी आणा. तर हा आम्ही ह्याच्यावर निलेश भाई यांनी पत्रव्यवहार केला, आम्ही पत्रव्यवहार केला, तर त्यांनी त्याची काय हालचाल केली नाही. मग हा कर म्हणजे जे 5 कोटी निधी आला तो त्यांनी कडेगावला चंद्रकांत नेला, कारण ते डॉक्युमेंट देत नाहीत, प्रोसेस देत नाहीत. मग असं कुचकं राजकारण करू नका. जर तुम्हाला जर खरोखर पलूसच्या विकासाचं पडला असेल तर जो निधी येतोय तो निधी तुम्ही कामं करा, त्यातून लोकांना विकास दाखवा. त्या कन्याशाळा रोडच्या अवस्था तुम्ही बघितला, आपल्या निर्माणे सांगितलं खूप बिकट अवस्था आहे. काँग्रेस साम्राज्य आहे, काय कुठल्याही गोष्टी असं न करता हे सगळं झालं पाहिजे व्यवस्थित. आणि ते 5 कोटी दुसरीकडे वळवलं. मग तेवढं करून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.